सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमीला पाळण्यात जाणाऱ्या ऋषी पंचमी व्रताचं महत्त्व, कथा, योग्य पूजा अर्चना विधी, हे व्रत का करतात, कुठं करतात, ह्याची सर्व माहिती आपण आज यामध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला हे पुराण, हे कथा कोणत्या पुराणामधून आपल्याला कळते. ब्रह्मांड पुराण, भविष्योत्तर पुराण, भविष्य पुराण, स्कंद पुराण, पद्म पुराण, गरुड पुराणात येथे ह्या पुराणामध्ये आपल्याला याची माहिती मिळते. हे थोडक्यात सांगते मी इथं. येथे सप्तऋषीची मूर्ती, स्नान, पंचामृत, अर्चना, दीपपूजन याबद्दल स्पष्ट वर्णन केलेलं आहे. हे व्रत धर्माच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या अशुद्धतेपासून मुक्ती देतं. ऋषी पंचमीचं व्रत प्रामुख्याने सप्त ऋषीच्या स्मरणार्थ केलं जातं. सप्त ऋषी कोणते आहेत ते? कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदाग्नी आणि वशिष्ठ. हे व्रत केल्यानं काय होतं मी म्हणजे थोडक्यात सांगितलेलं इथं. ऋषी पंचमीचा आशीर्वाद, सप्त ऋषींचे आशीर्वाद, पितृ ऋणातून मुक्ती आणि 7 जन्माचे पापसुद्धा नष्ट होतात असं सांगितलेलं आहे. स्त्रियाकडून ऋतुकालातील नियम न पाळल्याने होणारे दोष नष्ट होतात असं सुद्धा सांगितलेलं आहे. हे व्रत महिला किंवा पुरुष दोघेही करू शकतात. प्रामुख्याने हे महिलासाठीच आहे. हे व्रत सप्त ऋषींच्या स्मरणार्थ आहे. हे कुठं कुठं केलं जातं? हे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर भारतात मोठ्या संख्येने हे व्रत केलेलं जातं. थोडक्यात मी सांगितलेलं आधीच की हे ऋतुकालातील नियम न पाळल्यामुळे होणारे दोष ह्याच्यामुळे नष्ट होतात हे जर व्रत केलं तर. हे ऋषींना स्मरण करण्यासाठी, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे व्रत सुरू केलेलं आहे असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. हे व्रत कसं करावं आपण? हे व्रत मी थोडक्यात इथं सांगितलेलं आहे. सकाळी लवकर उठून आपण स्नान करायचं. शक्य असेल तर नदी तलावात स्नान करायचं. त्याला नाही जर समजा आपल्याला बाहेर जाता नाही आलं तर त्याच्यावर पर्याय म्हणून सुद्धा आपण आपल्याकडे गंगाजल असतं. आपण स्नान करताना 2-3 चमचे जरी ते गंगाजल आपण टाकलं त्याच्यामध्ये तरी आपलं गंगा स्नान केल्यासारखं होतं असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. शरीरावर गोमूत्र, दूध, दही, तूप, गोमय याने शुद्धीकरण करावं. नंतर सप्तऋषीची प्रतिमा किंवा मांडणी करून अर्चना करावी. आता सप्तऋषीचा फोटो किंवा आपल्याकडे नाही आहे तर त्याच्यावर पर्याय म्हणून आपण एक स्वच्छ जागेवर आपण देवघराच्या जवळच पाट मांडायचा, त्याच्यावर तांदूळ ठेवायचे आणि 7 सुपाऱ्या घ्यायच्या. 7 सुपाऱ्या म्हणजे सप्तऋषी आणि अरुंधतीची पण घेतात. हे ठेवायची. पंचामृतानं ते सगळ्या सुपारीला आपण आधी अभिषेक करायचा. त्याच्यानंतर हळदी, कुंकू, फुलं, त्या ह्याच्याने पांढरे फुलं जास्त वापरायचे आणि त्या दिवशी आपण पांढरा किंवा पिवळा कलर वस्त्र परिधान करायचं. पूजा अर्चना व्यवस्थित छानपैकी धूप, दीप, नैवेद्य, कलश स्थापना सगळं व्यवस्थित करायचं. त्याच्यानंतर आपण आरती करायची. गणपतीची आरती, कुलदेवतीची आरती, त्याच्यानंतर सप्तऋषीची पण आरती असते, ती पण आरती आपण करायची. त्या दिवशी साखरेचा नैवेद्य दाखवायचा. फुल डे उपास असतो त्या दिवशी जेवण करता येत नाही. काही ठिकाणी बैलाच्या हातचं खात पण नाही त्या दिवशी. असं सुद्धा व्रत केलं जातं काही ठिकाणी. हे व्रत केल्यानं काय होतं, आपल्याला फायदे काय होतात ह्याचे? तर ऋषी पंचमी व्रत केल्याने 7 जन्माचं पाप नष्ट होतं असं आपल्याला अध्यात्म सांगतं. पापक्षालन होतं. म्हणजे पापक्षालन मी आधीच सांगितलं की पापक्षालन म्हणजे ह्या जन्माचं तर जातं पण मागच्या जन्माचं सुद्धा पाप नष्ट होतं. सप्त ऋषीची पूजा अर्चना केल्यामुळे विद्या, बुद्धी आणि आध्यात्मिक उन्नती मिळते. पितरांची कृपा मिळवण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी आहे. घरातील पितृदोष कमी करण्यासाठी हे व्रत उपयुक्त आहे. उपवास करून फक्त कंदमुळे, फलाहार घेतल्यामुळे शरीरातील विषद्रव्ये निघून जातात. या दिवशी उपवास केल्यामुळे अजून एक फायदा काय होतो तर कंदमुळे आणि फलाहार घेतल्यामुळे पचनसंस्था शुद्ध होते. गाईच्या पंचगव्याचा वापर शरीर शुद्धीसाठी केल्यामुळे आरोग्य आपलं चांगलं राहतं. गाईच्या पंचगव्यांना आधीच सांगितलं की शुद्धीकरण केल्यामुळे त्वचेचे सुद्धा शरीराचे आजार कमी होतात असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. ध्यान, मंत्रजप, कथा श्रवणामुळे मन आपलं शांत होतं.
नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वाढते. शेवटी आणि मला अजून एक सांगावंसं वाटते की हे व्रत हळूहळू लुप्त होत चाललेलं आहे, विसरलेलं व्रत होत चाललेलं आहे, हळूहळू विसरत चाललेलं आहे. पण यात केवळ धर्म नाही तर आरोग्य, शुद्धी, सकारात्मक आणि संस्कृती जपण्याचं तत्त्व आहे. यावर्षी ऋषीपंचमीचं व्रत करून आपण आपली हरवलेली परंपरा पुन्हा जिवंत करूया, असंच मला मनापासून वाटतं. आपली परंपरा ही ताकद आहे. ऋषीपंचमी हे व्रत अर्चना नाही तर हे शुद्धता, संस्कार आणि ऋषीच्या कृतज्ञतेचं प्रतीक आहे. चला तर मग आपण हे विस्मरणात गेलेलं व्रत पुन्हा जिवंत करूयात आणि आपल्या पुढच्या पिढीला ही परंपरा देऊयात, असंच मला मनापासून वाटतं. आणि हे सोपं पण म्हणजे तेवढं काही अवघड पण नाही आहे, फक्त वेळ द्यावा लागतो. आणि काही मी सोप्या पद्धतीनंच ही सप्तऋषीची अर्चनासुद्धा सांगितलेली आहे. फक्त उपवास करावा लागतो त्या दिवशी. असं पण वरईचे काही ठिकाणी वरईचा भातसुद्धा आपण फराळ म्हणून घेऊ शकतो, असं सुद्धा करता येतं. फलाहार म्हणजे आपल्या तब्येतीनुसार थोडंसं आपण व्रत फराळ वगैरे करू शकतात. हा व्हिडिओ सप्तऋषींना आपल्या ऋषीपासून मिळालेल्या ज्ञानाला आणि भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक घटकाला समर्पित आहे. नमो नमः. आपण ऋषीच्या ज्ञानाचे ऋणी आहोत. ही आपण संस्कृती जपूयात, असंच मला वाटतं. शेवटी मला हे व्रत सर्व महिला वर्गाने हे लुप्त व्रत आहे ते पुन्हा जिवंत व्हावं, असंच मला मनापासून वाटतं. ही अर्चना, ही कथा आणि हा संपूर्ण व्हिडिओ मी सप्त ऋषींना समर्पित करते, ज्यांच्या ज्ञानामुळे आपली संस्कृती आजही तेजाने उजळते. जय सप्त ऋषी. नमो नमः. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत